ध्रुव घरी चाललेला आहे. बघू शकता उद्या पार्टी आहे. दोन दोन कोंबड्या आणलेल्या आहेत वगैरे झाली. आता झोपेन. काय गाईज आता अशी उठली, फ्रेश वगैरे झाली आणि आता ब्लॉग चालू केले. कोणी फर्स्टवाला ब्लॉग बघितला नसेल त्यांनी फर्स्टवाला ब्लॉग जाऊन बघा. आता आपल्याला आवळा ज्यूस बनवायचा आहे. सकाळी पहिला तो आवळा ज्यूस पियाचा आहे. तो बनवते, तुम्ही बघा. ज्यूस रेडी झालेला आहे. मला वाटत असेल चांगलं लागतं तरी अजिबात ना कामबाट लागते पिवळं. तर मी बनवलं तिथं. यो आवळ्याचा ज्यूस आपण पिला ना तर आपले हे अजिबात गळणार नाही. 30 दिवस लगातार पिला ना त्याच्यानंतर आपलं हेअरफॉल नाहीच होत अजिबात. पिऊन बघा, ट्राय करा तुम्ही. आता आज फर्स्ट डे आहे, मग डेली आपण कंटिन्यू पित जाऊ. जेवणाच्या आधी काकडी, गाजर, बीट वगैरे खायला घेतलेला. क्लिप घ्यायची विसरलेली, तर आता एवढीच क्लिप घेतली ती बघा. जेवायला थोडासा भात घेतले आणि पापड घेतले. भाजी वगैरे तेलकट काय घेतला नाही. पुलाव भात बनवले, त्याच्यात पण ऑइल थोडासाच टाकलेला आहे. ध्रुव घरी चाललेला आहे. त्यांच्या घरी चालला तो. त्यांना सोडून येते मी. बाबूला आणि दीदीला सोडलं आणि घरी येताना बकऱ्या भेटल्या आणि आता मी घरी चालली. फोन आलेला का अर्धे रोडला ये, मी कोंबड्या आणल्यात ते घ्यायला ये. तर मी आता भाऊनी कोंबड्या आणल्यात ना ते घ्यायला चालले. तर मला नाही माहिती किती कोंबड्या आहेत, बघू आता ते गेल्यावर समजेल. नाही माहिती. बघू शकता उद्या पार्टी आहे. दोन दोन कोंबड्या आणलेल्या आहेत. त्यांना काल तेल लावलेला आणि उद्या मला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं मी केस आज सरळ केली. दुपारी धुतली आणि सरळ केली. तुम्हाला माझे हेअर दाखवते बघा. करू शकते, हेअर केअर दाखवते आणि हेअर केअरचे व्लॉग बनवते आणि केसांना मशीन वगैरे मारते. असं काय नाही. आपल्याला मी जर परमनंट केली तर हेअर जास्त डॅमेज होतील असं मला वाटते. म्हणून मला जेव्हा पाहिजे असते तेव्हा मी केसांना मशीन मारते. हां, काय नाही होत अचानक केल्यावर. हां, काही जाम या असते हेअर डॅमेज होतील ये ते. परमनंट करण्यापेक्षा एखाद दिवस आपण स्टेपिंग केलेली चालते. आणि माझ्या हेअरला तुम्हाला जास्त तुम्हाला व्लॉगमध्ये बघालच तुम्ही, माझ्या केसांना मशीन कंपल्सरी असतेच. माझ्या हेअरला काही होत नाही. हां, माझ्या हेअरला काय होत नाही म्हणून मी मारत असते. माझे हेअर लॉंग पण होतात, असं काय नाही. हां, मला तरी असं वाटते मशीन मता म्हणून पण मोठं होतात, पण असं काही नसेल. केसांची ग्रोथ असेल म्हणून मोठे होतात ते. आणि डॅमेज केस वगैरे ते गळून जातात मशीन मारल्यावर. केस गळत नाही असं लोकांना वाटते का हां माझी आवरी केस गळली. असं काहीच नसते. ती डॅमेज केस असताना ती गळतात फक्त. आपण थोडी ना आपले केस एक केस काढून थोडी ना आपण डॅमेज केस काढू, असं असते. हां, मला असं वाटते का, मला जज नका करू तुम्ही. फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला. वगैरे झाली, आता झोपेन. काय खाल्ला वगैरे नाही मी, सकाळपासून खाल्ला फक्त जेवली ना, काकडी गाजर खाल्ले तेवढाच. आणि पाणी पण आज जास्त नाही पिला, 2 लिटर पिला आहे. ते रिअल सांगायचं, खोटं नाही बोलायचं. तर आता मी झोपते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग येईल. तुम्ही कंटिन्यू बघत राहा, डेली ब्लॉग बघत राहा माझे. आणि हां, काहीतरी इंटरेस्टिंग येईल. परत असाल काय दाखवत ना, काय नाही. स्किन केअर, हेअर केअर
वेट लॉसच्या ब्लॉग बनवते आणि एकदाच सगळं दाखवलं तर कशी मजा नाही येणार ना, म्हणून रोज रोज काय काय नवीन नवीन बघत जा तुम्ही. हां, थोडाच येईल, जास्त नाही येणार. एकदा जास्त टाकला तर काय फायदा नाही व्लॉगिंग बनवायचा. तुम्ही माझे रोज ब्लॉग बघत जा. बाय, गुड नाईट.